नाचून वगैरह झाल्यावर आपण पोहोचलो आपल्या लोकेशनवर, मतलब हमारी लोकेशन पे हम पहुंच गए हैं और सनराइज देख सकते हो आप गाइस. एकदम मस्त सनराईज झालेला होता तिथं. म्हणजे मग तिकडून आम्ही ट्रॅकिंगला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात पोरांची हालत झाली डाऊन. हे बघू शकता तुम्ही पण बघा. आणि थोडंच वरती आलो, तिथे एक म्हणजे लोकेशन होती, तिथं एवढा भारी व्ह्यू झालेला होता ना, म्हणजे डोळ्यांनी बघायसारखा तो व्ह्यू होता. तो मोबाईलमध्ये सुद्धा कॅप्चर नाही होणार, एवढा भारी होता. थोडंसं वरती आलो, तुम्ही माझी पण हालत बघू शकता, एकदम पळत पळत आलो. धन्यवाद धन्यवाद. बस आमची जिरली. शहाणपणा करत होतं ना, पळत पळत आल्यावर दमून गेलो. आणि मग एक लोकेशन आली, एवढं भारी व्ह्यू दिसत होतं तिथं, म्हणजे मी स्टोरीला सुद्धा ठेवला होता त्याचा व्हिडिओ. थोडंसं वरती आलो, तिकडं पण आपल्याला लागले माकडं म्हणजे माकडांपासून लांबच राहायचं बाई. मागच्या वेळेस माहिती आहे ना, ब्रह्मगिरीला आमची बॅग पळवली होती त्या माकडांनी पण इकडले शांत होते ते. ब्रह्मगिरीचे माकडं थोडेसे चंचल होते. मग पुढं बघा, हे बघा आपल्याला काय ज्ञान मिळत आहे. माझी बायको तिथं बसलेली आहे. ते पिकाचू पिल्लू नॉडी कुठे आहे तुमचे? जस्ट किस घेऊन आलेलो आहे. हा माझा मित्र आहे नॉडी, हा पिकाचू, हा बुरा आहे. पिकाचू नाही, मी विनोद आहे.